तर नाशिकचा रामसेतू पूल अर्धा खचलेला आहे। पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा त्यामुळे ऐरणीवर आलाय। रामसेतू पुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलेलं आहे। प्रत्येक पावसाळ्यामध्ये पूल पाण्याखाली जातो। पालिकेच्या कामावर त्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचा अर्थ पुढचा एक आठवडा नाशिकचा मुसळधार पावसाचा असणार आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या पंचवटी आणि सराफ बाजाराला जोडणारा हा रामसेतू पूल खरं तर अत्यंत जुना असा हा पूल आहे आणि या पुलाला प्रचंड मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। आत्ताच नाही मात्र प्रत्येक पावसाळ्यामध्ये या पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा चर्चेला येतो, त्यावर अधिकारी मोठमोठ्या वल्गना करतात। प्रत्यक्षात मात्र या पुलाच्या तर इंद्रायणी नदीमध्ये एका वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवण्यात आलेलं आहे। इंद्रायणीच्या पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे। यामध्ये एक मुलगा वाहून जात होता, त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे। इंद्रायणी नदीमध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीला एनडीआरएफनं वाचवलं। एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहे। खबरदारी म्हणून इंद्रायणी काठी एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलंय। एक मुलगा या ठिकाणी वाहून जात होता, त्याला एनडीआरएफच्या टीमनं वाचवलेला आहे। झाडाला अडकलेल्या या व्यक्तीला त्यानंतर एनडीआरएफच्या टीमनं इथून बाहेर काढले। आळंदीमध्ये इंद्रायणी नदी परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। एनडीआरएफचं पथक देखील या ठिकाणी तैनात आहे। आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळा या ठिकाणी होतो। लाखो वारकरी या ठिकाणी असणार आहेत। माझा मोबाईल पाण्यात पडला, मोबाईल शोधत शोधत काढलं, पायापाशी आला नशीब। आता पत्ते हरला घोडा होता, हा पाण्यात गेलाय।